ऐकून सोडून दिलेला रवी राणा, तुमचा मेंदू काय मुंग्यानी खाल्लाय का हो? तुम्ही चक्क उद्धव साहेबांच्या खासदाराला तुमच्या पक्षात येण्यासाठी आमंत्रण दिलं. अहो, मुळामध्ये तुमच्या बायकोला तुम्ही आवर घाला. तुमची बायकोच तुम्हाला ऐकत नाही. तुमची बायको नवनीत राणा तुमच्या पक्षाचा त्यांनी तमाशा केला आणि दुसऱ्याच्या फडात जाऊन दुसऱ्याच्या पक्षात जाऊन तिकडं धडभलं करत आहे. तुम्हाला वाऱ्यावर सोडले. तुम्हाला तुमची बायको आवरत नाही, तुमची बायको ऐकत नाही, तुमच्या ऐकण्यात नाही आणि तुम्ही वर तोंड घेऊन तुम्ही दुसऱ्याच्या खासदारांना तुमच्या पक्षात बोलवताय. पहिलं तुमच्या घरात काय चाललंय ती बघा. पहिलं तुमच्या बायकोला सांगा की तुमच्या सोबत एकनिष्ठ राहायला, तुमच्या पक्षासोबत एकनिष्ठ राहायला. अहो, तुमच्याच पक्षाची माती तुमच्या बायकोने केली. तुमच्याच पक्षाची माती, तुमच्याच पक्षाचा तमाशा तुमच्या बायकोने मांडलाय. इथं पहिलं लक्ष घाला. तुम्ही दुसऱ्याच्या पक्षात नाक कुपसाला जाऊ नका. रवी राणा, तुमची बायको तुमचं ऐकत नाही, त्यांना आधी आवर घाला. रवी राणा यांच्या राजकीय भूमिकेवर कडक अशी टीका करण्यात आली आहे. तर मंडळी, हे आहेत शरद दादा कोळे यांनी रवी राणा आणि त्यांच्या पत्नी यांच्यावरती ही टीका केलेली आहे. तुमचा मेंदू मुंग्यांनी खाल्लाय का? पहिलं तुमच्या घरात काय चाललं ते बघा. दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसू नका, असा सल्ला यावेळेस शरद कोळे यांनी दिलाय. उद्धव ठाकरेंच्या खासदारांना स्वतःच्या पक्षात येण्याचं आवाजवी आवाहन हे यांनी केलं. पत्नी नवनीत राणा यांच्या राजकीय भूमिकेवर आणि पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. स्वतःच्या पक्षाची माती केल्याचा आणि तमाशा मांडल्याचा आरोप देखील करण्यात आला. या व्हिडिओमध्ये रवी राणा यांना उद्देशून शरद कोळे यांनी हे उद्गार काढले. उद्धव ठाकरे गटाच्या खासदाराला दिलेल्या आमंत्रणावरून त्यांच्यावर करण्यात आलेला राजकीय टीकेचा हा सारांश आहे मंडळी. रवी राणा यांच्या कौटुंबिक आणि पक्षीय विसंगतीवर बोट ठेवत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. रवी राणा यांच्या राजकीय निर्णयांवर तीव्र शब्दात प्रहार शरद कोळे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला आपल्या पक्षात येण्याचं आमंत्रण देणं ही कृती हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं. स्वतःच्या पक्षाची स्थिती सुधारण्याऐवजी दुसऱ्यांच्या खासदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणं हे रवी राणा यांच्या राजकीय अपरिपक्वतेचं लक्षण असल्याचं शरद कोळे यांनी या ठिकाणी सांगितलं. रवी राणा यांनी त्यांच्या पक्षाची झालेली माती आणि निर्माण झालेला तमाशा थांबवण्याकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद कोळे यांनी दिला. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी करणं, कौटुंबिक राजकीय ताळमेळ बसवणं ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असल्याचं शरद कोळे यांनी यावेळेस म्हटलं. एकूणच काय तर रवी राणा यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही टीका शरद कोळे यांनी केली आहे. स्वतःच्या घरातील आणि पक्षातील अस्थिरता दूर केल्याशिवाय इतरांवर टीका करण्याचा किंवा त्यांना आमंत्रण देण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असा संदेश शरद कोळे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिला. म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नोंद करा.